खरं तर UPSC परीक्षेची परीक्षा पद्धतीच अशी असते की वर्षभरामध्ये जे काही करंट अफेअर्स असतं, जे काही सगळ्यात जास्त चर्चेला गेलेला विषय असतो, त्याच्यामध्ये डेप्थमध्ये त्या संदर्भामधील माहिती गोळा करून त्यावरती प्रश्न विचारले जातात. 28 जानेवारी 2026 रोजी संबंध महाराष्ट्राच्याच नव्हे तर तमाम जनमानसांच्या आयुष्यातील एक काळा दिवस उजाडला आणि आदरणीय अजितदादांचं दुःखद निधन झालं. तदनंतर काही दिवसांनी, तब्बल 13 दिवसांनी त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्यामध्ये फ्लाईट इन्शुरन्सचा प्रश्न होता, त्या संदर्भामध्येच ब्लॅक बॉक्सचा देखील संदर्भ होता. त्या दिवशी जेव्हा मी पूर्वपरीक्षा देत होतो तेव्हा प्रश्न क्रमांक 61 मध्ये जेव्हा इन्शुरन्सचा प्रश्न आला की त्या इन्शुरन्समध्ये प्लेनचे सर्व बॉडी पार्ट्स आणि सर्व एम्युनिटीज सुद्धा कव्हर केलेले असतात, तसेच फ्लाईटमध्ये बसलेल्या सर्व पॅसेंजर्सना देखील त्याचं कंपेन्शन त्या एअरलाईन्सवरती झालेला गुन्हा सिद्ध होण्या अगोदरच मिळतो. तसेच प्रश्न क्रमांक 69 मध्ये देखील ब्लॅक बॉक्सच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारले गेले होते, त्यामधील माहिती होती. त्यामध्ये पर्याय क्रमांक 3 आणि 4 हे सर्वात जास्त त्यामध्ये विचार करण्यासारखे होते. खरं तर ब्लॅक बॉक्सचं आवरण हे टिटॅनियमचं बनलेलं असतं, त्यामुळं कोणत्याही प्रचंड आघातामुळे, आगीमुळे, पाण्यामुळे त्याच्यावरती परिणाम होत नाही. त्यामध्ये फ्लाईटमधील आवाज आणि फ्लाईटच्या संदर्भातील माहिती ही रेकॉर्ड केलेली असते. आज आदरणीय अजितदादांच्या निधनाला 4 महिने उलटून देखील त्या संदर्भामध्ये कोणताही ठोस पुरावा आढळण्यात आलेला नाही. एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीकडे जर का ध्यान भटकवलं गेलं तर त्या गोष्टीवर ध्यान राहत नाही. तसंच काहीसं दादांच्या बाबतीत झालेलं असावं. मी कोणताही निष्कर्ष काढत नाहीये, परंतु ब्लॅक बॉक्स संदर्भातील माहिती, तांत्रिक तपासणीचा अहवाल या संदर्भातील माहिती ही सार्वजनिक होणं गरजेचं आहे. तरच लोकांचा लोकशाही आणि पारदर्शकतेवर असलेला विश्वास हा कायम राहील. जय हिंद.